तुम्ही भरतीचा फॉर्म भरताय, मग थोडं थांबा. उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत. अर्जदारांनी नोंद केलेल्या ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर पुढील संदेश पाठवले जातील. त्यामुळे वैध आणि वापरात असलेला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक याची नोंद करावी ही विनंती. 2 नंबर, भरती प्रक्रियेचे पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी अर्जदाराने योग्य ईमेल आयडी, युजर आयडी व पासवर्ड सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. 3 नंबर, पासवर्ड पुनर्प्राप्त करायचा असल्यास त्यासाठी त्याची लिंक अर्जदाराने नोंदणी करताना जो ईमेल आयडी दिलेला असतो त्यावर त्याची लिंक पाठवली जाईल. त्यामुळे नोंदणी करताना चुकीचा ईमेल आयडी नोंद झाल्यास पासवर्ड पुनर्प्राप्त होऊ शकणार नाही. 4 नंबर, ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी कृपया सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा. एकदा अर्ज भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आता जे तुम्हाला मी 4 सूचना सांगितलेल्या आहे, अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत. फॉर्म भरताना या सूचनांचा तुम्ही तंतोतंत पालन करा, जेणेकरून तुम्हाला भरती प्रक्रिया कंप्लीट होईपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्या सोबत कोच भीम सर हे आहेतच. जर तुम्हाला कोणती अडचण वाटत असेल तर लगेच तुमची अडचण पोलीस भरती संदर्भात असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, तुम्हाला त्याचं उत्तर तिथं दिलं जाईल. यात दिलेल्या उमेदवारांच्या सूचना आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.